तर गावच्या शिमगोत्सवात मंत्री उदय सामंत यांनी लुटलाय ढोल आणि ताशा वाजवण्याचा आनंद। शिमगोत्सवाच्या निमित्तानं मला ऊर्जा मिळते असं विधान उदय सामंत यांनी केलंय। कोकणातील शिमगोत्सव पाहण्यासाठी आमदार शरद सोनावणे यांची उपस्थिती होती। आयुष्यात पहिल्यांदाच मी शिमगोत्सव अनुभवलाय। कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जिव्हाळ्याचा सण म्हणजे शिमगोत्सव। राजकीय नेते मंडळींना देखील या सणाची ओढ लागलेली असते। दरम्यान राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी देखील रत्नागिरीतल्या आपल्या पाली या गावी अगदी सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे शिमगोत्सवात सहभागी होत या सणाचा आनंद लुटलाय। होळीच्या वेळी त्यांनी ढोल आणि ताशा वाजवत शिमगोत्सवाचा आनंद लुटला। विशेष म्हणजे आमदार शरद सोनावणे हे देखील या कोकणातील होळी आणि शिमगोत्सव पाहण्यासाठी त्यांच्याबरोबर आवर्जून हजर राहिले। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोचलेला आहे। जसं चाकरमणी आपल्या गावी येत असतो त्याचप्रमाणे राजकीय नेते मंडळी देखील कुठेही असली तरी आपल्या व्यस्त कार्यक्रमांमधून कोकणात आपल्या शिमगोत्सवासाठी गावी येत असतात। असेच आहेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील होळी आणि या शिमगोत्सवासाठी आपल्या गावी आलेले आहेत आणि त्यांनी देखील ढोल वाजवत ताशा वाजवत शिमगोत्सवाचा आनंद लुटलेला आहे। सर, एकीकडे राजकीय टोलेबाजी करताना तुम्हाला नेहमीच पाहिलं जातं, त्याचप्रमाणे राजकीय ढोल असतील किंवा राजकीय फटकेबाजी, आणि आज ढोल वाजवलेला आहे। कसं एकूणच आनंद लुटलात आणि काय सांगाल एकूणच? राजकीय फटकेबाजी ही जबाबदारीमुळे येते। ज्या पक्षाचं आपण काम करतो, ज्या नेत्याचं आपण नेतृत्व स्वीकारतो त्याच्यामुळे ती करावी लागते। परंतु आजची ही परंपरा जी आहे ही जोपासण्याचं काम गेले मी कित्येक वर्ष करतो। हा माझं गाव आहे, पाली हा गाव आहे रत्नागिरी तालुक्यातल्या, ज्या मतदारसंघातनं मी निवडून येतो। माझ्या राजकारणाची सुरुवात देखील ह्या गावातनं झालं। ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकलो आहे आणि ज्या गावातनं मला आशीर्वाद मिळाले, ज्या गावातनं मी लहानाचा मोठा झालो, त्या गावचा शिमगा म्हणजे ग्रामदेवतेचा शिमगा कधीही चुकवलेला नाही आणि म्हणून आवर्जून राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो तरी देखील या उत्सवाला मी उपस्थित आहे। एक वेगळी ऊर्जा या निमित्ताने तुम्हाला मिळते? ऊर्जा मिळते, सगळ्यांशी संवाद होतो। आता मला 2-3 मित्र माझे परदेशातले देखील भेटले। हे कोकणातल्या शिमग्याचं महत्त्व काय आहे तर परदेशामध्ये असलेले लोक देखील देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी येतात, लीन होतात आणि इथून एक नवीन ऊर्जा घेऊन जर परदेशामध्ये ते जात असतील, मला तर मुंबईलाच जायचं आहे, त्याच्यामुळे ती ऊर्जा नक्कीच मिळते आणि ती ऊर्जा मिळते ते मिळतेच आणि या गावातल्या ग्रामस्थांचे देखील आशीर्वाद मिळतात। विधिमंडळातील तुमचे सहकारी देखील आज तुमच्या गावचा शिमगोत्सव पाहण्यासाठी आलेले आहेत, त्यांना देखील तुम्ही आज निमंत्रण? मला आनंद आहे, माझे सहकारी आमदार शरदजी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी देखील आमच्या गावचा शिमगा अनुभवलेला आहे आणि आम्ही कशी परंपरा कोकणवासीय विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातले लोक जपतो याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे। आमदार शरद सोनावणे सर आपल्यासोबत। सर, तुम्ही आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या गावी आलेला, पहिलाच अनुभव होता शिमगोत्सवाचा तुमचा इकडचं? मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच खरं तर या शिमग्याला आलो आहे आणि शिमगा म्हणजे सर्वांच्या गाठीभेटी, शिमगा म्हणजे सर्वसामान्य जनतेला मिळणारा एक आनंदाचा दिवस घालवून एक अतिशय महत्त्वाचा दिवस। कोकणवासियांमध्ये जो आनंद मी पाहतो, लोक म्हणतात ना की कोकणी माणूस हा फणसासारखा असतो, वरून काटे परंतु आतमध्ये मात्र त्यांच्याकडे छानपैकी असलेला फणसाचा घर असतो। अशा पद्धतीने हा कोकणी माणूस मी आज बेधुंदपणे हा आनंदोत्सव साजरा करताना मी पाहिलेला आहे आणि उदयजींच्या बाबतीमध्ये कमालीचं एक गोष्ट लक्षात आली आहे। ते जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून मी माझ्या गावाला, मी माझ्या मातीला, मी माझ्या माणसाला विसरलेलो नाही, अशा पद्धतीने धारणा घेऊन हा पारंपरिक सण ते साजरा करतायत आणि प्रत्येक कोकणी माणूस आज या ठिकाणी हजर आहे। निश्चितपणे महाराष्ट्राची ही ओळख कोकणी माणसाने अद्भुतपणे जपलेली आहे। ही कोकणी माणसाच्या या सणाला आणि विशेष म्हणजे हा संपूर्ण होळी सण आपण भारतभर साजरा करतो, पण इथला शिमगा काही वेगळाच आहे। कोकणी माणसाचा शिमगा हा आवर्जून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने पाहावा अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे। मी या शिमग्याच्या आणि होळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा सर्वांना देतो। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर राजकीय व्यक्तींनी देखील या शिमगोत्सवाचा आनंद लुटलेला आपण पाहतोय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, पाली, रत्नागिरी।